यमुनाबाई हिरामण बुवा आगाशेचा गडू. हा आहे शॉर्ट फॉर्म. हा आहे शॉर्ट फॉर्म शिव्यांचा. लक्षात ठेवा, आपण नंतर बोलणार आहोत. हा शॉर्ट फॉर्म काय आहे ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. यमुनाबाई हिरामण बुवा आगाशेचा गडू. शिव्या म्हणजे थोडक्यात इंग्लिशमध्ये ज्याला स्लँग किंवा स्कोल्ड करणे असं म्हणतात, स्कोल्डिंग समवन, किंवा हिंदीमध्ये ज्याला गालिया देना असं म्हणतात, त्या शिव्या. तर शिव्यांच्या बद्दल विकिपीडिया काय म्हणतो ते वाचूयात बरं का. शिवी म्हणजे दुसऱ्या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणं. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजनिक ठिकाणी शिवराळ बोलणं हे असभ्य समजलं जातं, तरीही शिव्या या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. इतर भाषांप्रमाणे मराठी भाषेतही अनेक प्रकारच्या शिव्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये निखळ मराठी शिव्या ऐकायला मिळतात. बाकीच्या भागांमध्ये हिंदीचा प्रभाव दिसतो. साहित्यात किंवा लिखित स्वरूपात शिव्या उतरवणं हे असभ्य समजलं जातं. अनेक असभ्य समजणाऱ्या शिव्या या या शब्दापासून सुरू होतात, म्हणून कोणी याला भकार शब्द असंही म्हणतात. रागातून, तिरस्कारातून एखाद्या व्यक्तीची, समूहाची आणि परिस्थितीची मानखंडना करण्यासाठी शिवी ही दिली जाते. कधी कधी कारण नसताना पुरुषार्थाचा, पुरुष असण्याचा भाग म्हणून, शाब्दिक सवयीचा भाग म्हणून शिव्या दिल्या जातात. शिवी देताना दुसरी व्यक्ती, परिस्थिती, समूह यांचा स्त्री नात्यांच्या संबंधात इंटरकोर्स वा बॉडी पार्ट्स समाज अमान्य अशी वाचिक शिवी देताना केला जातो. प्रमाण भाषेमध्ये शिव्या लिहू नयेत, वानगी दाखल द्याव्यात किंवा घ्याव्यात, लिहाव्यात किंवा फुल्या लिहाव्यात असा प्रघात आहे. कारण तुम्ही वाचलं असेल कधी कधी शिवीच्या जागी अशा त्या फुल्या असं लिहिलेलं असताना. शिवी ही एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समूहाचा अपमान करण्यासाठी, त्याची मानखंडना करण्यासाठी, परिस्थितीची मानखंडना करण्यासाठी, अपमान करण्यासाठी म्हणून शिवी दिली जाते. जेव्हा जेव्हा कधीतरी रागाचा उद्रेक होतो तेव्हा शिवी दिली जाते. कधी कधी शाब्दिक सवयीचा भाग, एखाद्याच्या तोंडामध्ये शिवी असते. असं म्हणतात ना, एखाद्याला साल्या ही म्हणायची शिवी असते, तर अशी बोलायची एखाद्याची सवय असते, तर त्याप्रमाणे शिवी दिली जाते. तर शिवी देणं हे मुळातच वाईट आहे. पुरुषांनी शिवी देणं हा अतिशय रेग्युलर असा प्रकार आहे. जेव्हा मुलं पौगंडावस्थेत येतात किंवा प्युबर्टी एजमध्ये येतात तर शिवी देत नाही म्हणजे काय असं पुरुषांकडे, मुलांकडे बघितलं जातं आणि मुलांच्या तोंडामध्ये आपोआप सहज अशा शिव्या यायला लागतात आणि तो जणू काही त्यांच्या पुरुषार्थाचं प्रतीक आहे असं समजलं जातं. तर शिवी देणं हा एक सामाजिक भाग आहे. सगळेच जण शिव्या देतात. त्यातल्या त्यात बायका ह्या कमी शिव्या देतात. बायका शिव्याच देत नाही असं मी म्हणत नाही, पण बायका कमी शिव्या देतात. कारण सगळ्या ज्या शिव्या असतात ना त्या बायकांच्या अवयवांवरनं दिल्या जातात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बायकांचे अवयव काय आहेत आणि त्यावरनं शिव्या दिल्या जातात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जर अपमान करायचा असतो तर त्याला त्याच्या आया बहिणींवरनं शिव्या दिल्या जातात आणि मग अशा पद्धतीने तो व्यक्ती रागाने पेटून उठतो आणि मग सुडाची भावना मनामध्ये निर्माण होते. तर शिव्या ज्या असतात ना या कोणाला तरी टोचून बोलण्यासाठी, कोणाचा तरी अपमान करण्यासाठी, कोणाचा तरी पाणउतारा करण्यासाठी म्हणून शिव्या वापरल्या जातात. तर शिव्या देणं मुळातच वाईट असतं, कारण शिव्यांनी काहीही साध्य होत नाही, पण लोक अगदी सहज शिव्या देतात. म्हणजे अगदी पूर्वीपासून, संतांच्या काळापासून ह्या शिव्या दिल्या गेलेल्या आहेत. एक मिनिट. काही शिव्या असतात ना त्या खूप साध्या, बाळबोध अशा असतात. उदाहरणार्थ गाढव, मूर्ख, नालायक ह्या ज्या शिव्या आहेत ह्या अतिशय साध्या, बाळबोध आहेत. पण मराठी साहित्यामध्ये जुन्या पूर्वापार ह्या चालत आलेल्या शिव्या, त्यातली एक तुकाराम गाथेमधल्या एक उदाहरण देते. उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा, अवघे पोटासाठी सोंग तेथे कैचा पांडुरंग, लावी अनुसंधान काही देईल म्हणून, काय केले रांडलेका तुला राजी नाही तुका. रांडलेका म्हणजे अनवरोस विधवेची वैधव्यानंतर
जन्मलेली अशी संतती, जिला विधवा झालेली आहे त्यानंतर तिला बाळ झालं आहे अशी संतती. तर अशा ह्या शिव्यांचं समर्थन करत नाहीये, फक्त आजचा विषय जरा वेगळा आहे. आजचा विषय हा शिव्या देणं याबद्दलचा आहे. तर पुरुषार्थ दाखवण्यासाठी शिव्या दिल्या जातात, वेगवेगळ्या कारणांनी शिव्या दिल्या जातात. कधी कधी राग, संताप, चीड व्यक्त करण्यासाठी शिव्या दिल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ आपण स्वतः लायक असूनही समोरच्याला मात्र बढती मिळते आहे म्हणून रागाने तोंडातनं आपसूक शिवी बाहेर पडते. किंवा आपण नियम पाळणारे असून सुद्धा आज आपल्यावरती अशी वाईट वेळ आहे आणि जे नियम पाळत नाही त्यांना मात्र सगळं काही चांगलं होतं आहे. तर अशा वेळेला रागाने तोंडातनं शिवी बाहेर पडते. तर अशा वेगवेगळ्या शिव्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये होळीनंतर जो शिमगा हा सण असतो त्याच्यामध्ये बोंब ठोकणं असा जो प्रकार असतो, ते बोंब ठोकताना शिव्या दिल्या जातात. तर हा पण एक सांस्कृतिक भाग आहे. तर झक मारणं ही पण एक शिवी आहे. झक मारणं म्हणजे माशा मारणं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या शिव्या दिल्या जातात. जर कोणी अशा जातीवाचक किंवा धर्मवाचक, धर्माला हे करणाऱ्या, मानखंडना करणाऱ्या अशा शिव्या देत असतील तर त्याच्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार त्याला शिक्षा होऊ शकते. त्यामुळे शिव्या देताना जरा जपून, शिव्या देताना जरा सांभाळून, कोणाचा अपमान होत नाहीये ना. स्वतःच्या परिस्थितीवरती राग व्यक्त करणं ही गोष्ट वेगळी, पण एखाद्या व्यक्तीला मात्र अपमान करणं, एखाद्या व्यक्तीचा अपमान करणं, त्याला टोचून बोलण्यासाठी शिव्या देणं ही गोष्ट वेगळी. काही जण सहज म्हणून गमतीमध्ये एकमेकांना शिव्यांनी असे संबोधन करतात, शिव्यांनी हाका मारतात. तर ती सुद्धा एक गोष्ट आहे. मैत्रीमध्ये शिव्या देणं हे जणू काही राजरोस असतं. खेड्यामधल्या बायका पण खूप शिव्या देतात. तर आमच्याकडे कामवाल्या मावशी होत्या आणि त्यांना मी असंच भांडे घासताना काहीतरी शिव्या देत होत्या असं काहीतरी मला वाटलं त्यांच्या नातवाला. म्हणून मी जाऊन त्यांना मावशींना म्हटलं, मावशी तुम्ही काय करताय असं. तर ते मला लक्षात आलं की मावशींचं त्याच्याशी प्रेमाने बोलण्याचं तो एक प्रकार होता. पण माझा मात्र गैरसमज झाला, कारण प्रमाण भाषेमध्ये, शहरी भाषेमध्ये शिव्या हे ऐकायची सवय नसते फारशी, आणि त्यामुळे मी जाऊन मावशींशी बोलले होते. त्यामुळे प्रेमाने संबोधन करण्याची सुद्धा एखाद्याची पद्धत असू शकते. पण त्या व्यक्तीने कोणत्या संदर्भामध्ये ती शिवी दिली आहे किंवा ती शिवी ही लागणारी आहे, अपमानकारक आहे की प्रेमाने संबोधलेली आहे, त्या व्यक्तीच्या अंडरस्टँडिंगवरती असतं असं मला वाटतं. कारण त्या व्यक्तीनेच ते ठरवायचं असतं की ते बरोबर आहे की चूक आहे. तर शिव्या ह्या धर्मावरून, जातीवरून, व्यवसायावरून, शारीरिक मानसिक व्यंगावरून, जनावरांवरून सुद्धा, कुत्रा, गाढव अशा शिव्या दिल्या जातात ना, डुक्कर वगैरे अशा. तर प्रियजनांवरून, लैंगिकतेवरून, विशेषतः दोघांच्या एकत्रीकरणातून दिलेल्या शिव्या ह्या जास्त अपमानकारक समजल्या जातात. शिवी खाणाऱ्याच्या मातृत्वाबरोबरच्या संबंधाला भाषिक रूपात आव्हान दिलं जातं. हे सहन न झाल्याने शिवी लागते आणि मानखंडना होते. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की मी शिव्यांचं समर्थन करत नाहीये, पण शिवी हा एक वेगळा विषय आज घेतो आहोत. कारण लोकांना मॅचोमॅन व्हायचं असतं, मुलांना मॅचोमॅन व्हायचं असतं, आणि ती मॅचोमॅन किंवा मस्क्युलाईन त्यांचं जी पॉवर असते ती एक्सप्रेस करण्यासाठी ते शिव्या देत असतात, स्लँग्स वापरत असतात. स्लँग म्हणजे थोडक्यात शिवीच एक प्रकारची. गालिया देना ये आम बात है. तर अशा ज्या शिव्या आहेत याच्याबद्दल आज बोलतो आहोत आपण. तर वेगवेगळ्या प्रकारच्या शिव्या दिल्या जातात, प्रेमाने सुद्धा दिल्या जातात आणि रागाने सुद्धा दिल्या जातात. गोष्टींमध्ये फरक आहे. तर त्यामुळे तुम्ही म्हणू नका की मिनल आज ऑन स्क्रीन शिव्या या विषयावरती बोलते आहे. तर आज तुम्हाला मी सांगितलं होतं सुरुवातीलाच, एक गोष्ट सांगितली होती, एक शॉर्ट फॉर्म सांगितला होता. तुमच्यापैकी किती जणांच्या लक्षात आहे? यमुनाबाई हिरामण बुवा आगाशेचा गडू. मी जेव्हा शाळा कॉलेजला होते ना, तेव्हा आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हे बोलण्याचं, हा स्लँगचा एक हे होता. जेव्हा कोणाला खूप असं चिडवायचं असेल, चिडवणं ही चुकीची गोष्ट आहे, पण जर समजा चिडवायचं असेल किंवा हे असेल तर अशा पद्धतीने हे वापरला जायचा, हा शॉर्ट फॉर्म वापरला जायचा, यमुनाबाई हिरामण बुवा अशा पद्धतीने. आणि मग त्याचा लॉंग फॉर्म काय आहे ते आता तुम्हाला सांगते. साध्या शिव्या या प्रकारामध्ये हे मोडतं, कारण हा बाळबोध सगळा प्रकार आहे. यमुनाबाई,
येडपट, मूर्ख, नालायक, बावळट, इडियट. यमुनाबाई, हिरमणबुवा, हिडिंब, राक्षस, महामूर्ख, यमन, मन, हां न नचं मला काही आठवत नाही. हिरामण बुवा, बुळचट, वाचाळ, आगाशे, आचरट, गाढव, शेमडा. चा, गडू. गडू म्हणजे त्याला काहीच अर्थ नाहीये. चावट, गधडा, डुक्कर. आचरट, गाढव, शेमडा, चावट, गधडा, डुक्कर. अशा पद्धतीने शिव्या दिल्या जायच्या. आजच्या काळामध्ये ह्या शिव्यांना अतिशय ह्याचा परिणाम आणि ह्याचे शब्द हे बदललेले आहेत, संबोधन बदललेले आहेत. आता आया बहिणींवरनं शिव्या दिल्या जातात. या ज्या मी सांगितल्या या साध्या शिव्या होत्या, या बाळबोध शिव्या होत्या, या अतिशय काय म्हणतात प्रिमिटिव्ह अशा ह्याच्यातल्या होत्या. लिहिताना साहित्यामध्ये शिव्या कधीही लिहिल्या जात नाहीत. प्रमाण भाषेमध्ये शिव्या लिहिल्या जात नाहीत. त्याच्याऐवजी फुल्या 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 असं केलं जातं. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जरा वेगळा होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आमच्या मावशी आल्या. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. जर तुम्ही शिव्या देत असाल आणि तुमच्या तोंडामध्ये सतत जर अपशब्द असतील तर मात्र भान ठेवा तुम्ही कशा शिव्या देता आहात. जातीवर्ण किंवा जातीवाचक किंवा धर्मावरनं अशा शिव्या देत नाही ना. अशा जर असतील तर ह्याचे परिणाम गंभीर होतील हे पण लक्षात ठेवा. कारण प्रत्येक ॲक्शन हॅज इट्स इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. एवढं मात्र नेहमी लक्षात ठेवायचं. कुठल्याही ॲक्शनची ही नेहमीच रिॲक्शन असते. त्यामुळे तुम्हाला ॲट्रॉसिटी ॲक्ट अंडर काही गोष्टींनी जर समोरच्याने ॲक्शन घेतली तर तुम्हाला त्याची शिक्षा पण होऊ शकते. त्यामुळे शिव्या देताना जरा सांभाळून केस बीस होऊ शकते, पोलीस केस. त्यामुळे गोष्टी ह्या प्रमाणात कराव्या, कुठल्याही समोरच्याच्या भावना जाणून घ्याव्या. ह्याच्यातच माणूसपणाचं खरं गमक दडलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. आज खरोखर वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता. आजपर्यंत हा विषय कोणीही मांडलेला नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. मीनल अद्वैत.